सगळेजण झोपलेले आहेत. पिल्लू आणि मी आणि पप्पा फक्त जागे आहेत. बाकी सगळेजण झोपलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. 1 वाजलेत रात्रीचे 1 वाजलेत बघा. आणि पिल्लू आणि मीच जागी आहे. आत्ताशीच आम्ही अण्णांच्यातून आलेलो आहोत आणि पप्पा गाडी धुतात सगळ्या. आणि सगळी झोपल्यात. द्यावा आणि नवरी झोपलेले आणि बाहेर पण दाखवलं झालं मला. हालत दाखवलं सगळी झोपलेले आहे. सगळं बरं आहे. नाही दिसणार झोपलंच सगळं इथं. आणि पप्पा गाडी बाहेर धुतात. मला दाखवतं तिकडे बघा पप्पा तिथे गाडी धुतात. आणि आत्ताच आम्ही डान्स करून आलो. लय कंटाळा. झोपच नाही बघा. दोघांजण झोपले. तिथं द्यावा झोपले. ताई बिचारी दमले. नेलाट कसलं भारी झालं तिचा. शायनिंग करायचं का नको. आता आम्ही व्हिडिओ काढतो. रात्रीचे 1 वाजता रील्स काढायचं. रील्स काढतो आम्ही. ट्रान्सपरंट असं राहिली व्हिडिओ असतात ना तसे काढतो दोघे आता. तर मग आता असं थोडंसं कट सगळे सांगते बायचे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सकाळ झालेले तर 6 वाजता आम्हाला उठवले. तर तुम्ही तर बघितलाच असला आम्ही दोघी किती वाजता झोपलो. तर इकडं तरी सगळी झोपल्यात. मी पिंकरी आणि ताई मम्मी दिदी उठले. पण आणलं आहे कुठं तिकडे गेला काहीतरी आणायला. आणि पप्पा इथं 3:30ला झोपलं. आणि आम्ही उठलो पाठीच आमच्या उठली पप्पा आणि लगेच झाड मारायला लागलं बघा. अख्खं इथं अंगणात पाणी टाकलं पप्पा आमच्या. गुंगल झालेले आहेत. तर आमचे जिजू मला किती हँडसम दिसतात गाईज. बघा कसली बॉडी आली आमच्या जिजू गाईज. असतं आमचं गाईज. दोघींच्या खालती त्याच्या पेटीच्या खालती तिसऱ्या पप्पा बसलेले आहेत बघा. तर मम्मी आल्या बघा कचरा टाकून. तर चला घरात जाऊ. सकाळी जातात मी मास्क लावले नाही नसती आता तिकडे फिरतय. मला झोपायला येत तरी मला उठवले. जा. सकाळचे 8 वाजले आता. तर आम्ही आता आर्यांच्या इथं डान्स प्रॅक्टिस करायला चाललो. तर चला बघा तुम्ही आमच्यासोबत. आता आपल्याला तावे पण ठेवायचे. तिकडे बघा गाडी जेवायला बनवायची तयार झाली. ते आम्ही डान्स करायला गेलो. तो बघू दे बरं आज जरासं डान्स करतो बरं सकाळी. तर ताई बोलवलं आली. आता चला बरं निघले म्हणून आता मी डान्स करायला गेल. परत सांगतंय नीट समजलं पण मला समजलं नाही मी काय बोललो. तर आम्ही डान्स करायला गेलतो तिकडं आणि ताई आम्हाला बोलवलं आली. आता जरा देवांचे पाय पडला. काय तुझा कडमाना दिला नाही मी रिकार्ड ठेवलं. हाय गाईज. तू अंघोळ कधी करशील? उद्या. अशी का बोलतोय मग? आज लग्न कोणचं सांग मला. माझं आहे. आमच्या गाईच भावाचं लग्न आहे. तुझी बायको कुठे शोधली दाखवा ना. तुझी बायको कुठे? इथं झालं ना. हा इथं लग्न झालं ना. मग काय? मग पोर येईल. मग आधी नाही येणार का? मग कशाला नुसतं हात वरते? व्हिडिओ काय काढतोय? मग तू भारी दिसते म्हणून काढते. गाईज आमचं द्यावा बघा. काल रात्री बाईनी फेशियल केले. बाबा चावी घ्या. हे गाईज आमचे बापू आहेत.
हा दीदी बघा काय ती आमची बारकी बाबी आणि इकडे आते ते सगळे असले हा या आमचा काय नाव आलं आमचा राम राम हा राम राम केला म्हणून हा राम राम काय मत आहे सोनू जास्त बाळा इकडं चाललं काय आता काय जर मेकअप करायला लावू काम ठेवावं लागेल आमचं आम्ही तिथे तयार नमत कसा आहेस मामाचा पोरे आमच्या अरे काय इकडं बघा आरती आता आपल्याला तावे पण ठेवायचे तिकडे बघा गाडी बघा जेवायला बनवायची तयार झाली लई गडबड झाली निघत धरून बसून राहिलो आम्ही ना आता टाइम पण असा काही गायब होते काय माहित काल लय दिवस हलू हलू चाललेलं ना आज एवढा फास्ट चालले काही सांगू माहिती ना आता बघा सगळी बसले काय सगळे उतरू कोणच नका उत्तराखंड कुठे आपल्याला चिपलायला उतरायचं हां चालेल तर मी खंडोबा देवाच्या पाय पडायला चाललो तर चला गायच बघा अशा प्रकारे गायच बघा अशा प्रकारे अगरबत्त्या नाही आता इकडे अगरबत्त्या नाही दिल्या अगरबत्त्या कोण आणतात इकडे बघ पहिले कुठं चिपलायला पाय भरून कधी खालकडलं दाखवायला डायरेक्ट सरळ गाईज आजच काय रे हो याचा फुल झाला फुल बघा काय तर अगरबत्ती भेटव हार घाल हलत कुंकुवा ना अगरबत्ती भेटव गणेश मार्केटला आल्यावर ताईला लेन्स घ्यायच्या सकाळ सकाळच मी लेन्स घातलं आणि ते तुटलं डोळ्याच्या नंतर आता आम्ही गणेश मार्केटमध्ये लेन्स घ्यायला आणि जरा नाश्ता पण करून घेऊ तर चला बघा बघा इकडं दुकानं सगळी बंद आहेत तर झालं तर दुकान चालू असेल तर बरं आहे सकाळी आहेत बघा आणि यांची सगळी माणसं बघतात तरी पण डान्स करतात मार्केटच्या आता आम्ही चालल्या काहीतरी नाश्ता करायला ही रेसिपीमध्ये तर चला 9 वाजल्या दीदी बोलतो पटापट करा आणि निघा तुम्हाला काय हे आमची खरं असतं काहीच खरं असतं मोठी वहिनीच मम्मी असतं सेम आमच्या मम्मी घटनीच कुठे पण निवडतं सेम जिजू तुम्हाला राग नाही आहेत का याचा या दीदीचं तुम्हाला काय आहे बघा तसा आला तो गेलं वडापाव आणायला सेम